महाराष्ट्र शासनाच्या नोंदणीकृत बांधकाम मजुरांना आज गृहोपयोगी साहित्य देण्याचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमासाठी किंवा ह्या भेटवस्तू घेण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो बांधकाम मजूर या परिसरात आलेले आहेत। कोल्हापुरातला मार्केट यार्ड जो परिसर आहे या परिसरामध्ये हे जमा झालेले हे बांधकाम मजूर आहेत। हे नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने हे आज इथं आलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये एक कागद आहे आणि या कागदावर एक नोंद आहे। या नोंदणीनंतरच त्यांना गृहोपयोगीचे जे साहित्य आहे ते साहित्य मिळणार आहे। मात्र या ठिकाणी केवळ मोजक्या लोकांनाच हे साहित्य मिळणार असल्याची माहिती यांना जेव्हा मिळाली त्यामुळे हे सर्व कामगार आहेत हे उन्हातान्हात वस्तू मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत। आपण काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना नेमकं या ठिकाणी कोणी बोलवलेलं आहे आणि साहित्य मिळालेलं आहे का। काका, तुम्ही कुठून आलेला आहात आणि आज इथं का आलाय? ते कापशीवरून आलोय, सेनापती कापशी। इथं ते साहित्य देणार म्हणून आलो। कुठलं साहित्य? भांडी साहित्य। तुम्ही का आलाय? कुटुंब ते साहित्य न्याला। साहित्य कोणी बोलवले तुम्हाला इथे? हे आमच्या गावच्या व्यक्तीनेच की व्यक्तीने बोलवलं। सगळी कसं कापशीच गरज आहे। कापशीच्या कापशी कर सकाळपासून इथं काय चाललं? उन्हामध्ये बसून आहे तुम्ही? सकाळपासून काय काय झालेलं आहे? सकाळपासून ओळ होलती आणि ओळ मोडणं आणि सगळं नियोजन सगळं इसकरलेलं आहे। तरी ऑनलाईन काय असेल ते नोंद करून त्या टायमात यायला लावून बरोबर लोकांचं काय असं उन्हात ते वगैरे उभं राहायला नको आहे। काहीतरी त्यांच्या नियोजन व्यवस्थित याय सांगून व्यवस्थित भांडी वाटप करावे अशी आमची इच्छा आहे। आपण पाहिलं की महिलांची संख्या या परिसरात मोठी आहे। उन्हातान्हामध्ये हे सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातून या परिसरात आलेले आहेत आणि ह्या भेटवस्तू आपल्याला मिळतील अशी अपेक्षा या महिलांकडून व्यक्त होतीये। सकाळपासून अशा पद्धतीनं या महिला असतील पुरुष असतील हे रांगेत उभारलेले आहेत। आता थोडा त्यांना बसण्याची संधी मिळालेली आहे, मात्र अजूनही कुठलीही वस्तू त्यांच्या हातात पोचलेली नाही आहे। काही महिलांशी बातचीत करूयात। नेमकं कुठून आलेलं आहे आणि का आला? आम्ही राधानगरीतून आलो आहे। आम्हाला सांगितलं की भांडी मिळणार इथं का ह्याच्यामधनं लालबावटामधनं, म्हणून आम्ही इथं आलो आहे। तर आम्ही सकाळपासून इथं बसलोयच उन्हात। काय काय झालं सकाळपासून? काय नाही, कसं फॉर्म दिल्यात हे आणि तुम्ही पाळीला उभा राहून सांगितलंय आणि बसलोय आम्ही उन्हात इथं सकाळपासून बी नाना पाण्याचं। काय काय मिळणार असं सांगितलं? काय मिळणार नाही, आम्ही पण बघितलेलं पण नाही ते नाही। तुम्हाला बोलवलं कोणी इथं? आम्हाला माहितीला मिळाली की आज इथे भांडी वाटप होणार आहे म्हणून आम्ही आलो। आजच भांडी मिळणार होती का उद्या परवा कधी मिळणार? काय सांगाय नाही, आजच भांडी मिळणार आहे आणि तुम्ही या म्हणून आम्ही गाडी करून आलो इथं सकाळी। आता गर्दी कशी आहे? कमी आहे, जास्त आहे? सकाळच्या गर्दी जास्त वाढलेली आहे, आता वाढलेली आहे। सकाळपासून आहे असंच आहे खरं, आता ऊन वाढल्यामुळे माणसांचं जरा पारा वाढलाय। आम्ही साल आला आमचं तिथनं साल आला। आता मिळेल असं वाटतं का तुम्हाला? आता काय, आता ते तुमच्या हातात। काय अधिकारी भेटलेत? काय कोणी नाही आम्हाला अधिकारी वगैरे कोण भेटलेलं नाही। काय तो आम्हाला मिळेल याची काही गॅरंटी नाहीच। आपण पाहिलं की सकाळी 6 वाजल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातले हे सर्व बांधकाम मजूर या परिसरात आलेले आहेत। खरं तर यांची मागणी अशी आहे की प्रत्येक तालुका वाईज अशा पद्धतीची जर भांडी वाटपाचं केंद्र जर केलं असतं तर सुटसुटीत नियोजन झालं असतं। मात्र त्यांच्यापर्यंत मेसेज गेलेला आहे की आजच ही भांडी मिळणार आहेत, त्यामुळे ही भांडी घेण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने हे मजूर कामगार या परिसरात आलेले आहेत। कालच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या भांड्यांचं वितरण झालं होतं। मात्र हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि आजच भांडी मिळणार असा मेसेज गेल्यामुळं या परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।